ही नंबर प्लेट आहे. तर कंपनीच्या नंबर प्लेट मध्ये लुक कसं आहे त्या गाडीचं ते बघू आज आपण. कुठं जायचं? राधे कुठं जायचं? कुठं जायचं आपल्याला? चला आईला आवाज दे. आवाज दे आईला. मटन दे की जायचं ना? नको बाबा कुठे गेले? कुठे आहेत? कुठं बोर? हो बाबा उतरा. बाय बाय. सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. डेली व्लॉग आता ऍक्च्युअल मध्ये मी चालू केलेले आहेत. म्हणलं काय का असाना कसले का असाना व्लॉग टाकलेच पाहिजे, कारण खरंच गरज आहे. आता माहितीये का तर सीन असं आहे की सकाळचे 12 वाजलेले आहेत आणि उठलेलो आहे. आजचा दिवस भरपूर कामातच जाणार आहे. माझं भरपूर काम पेंडिंग आहेत माझे, ते कामच उरकावं म्हणलं. आणि मेन म्हणजे आपल्याला कंपनीची नंबर प्लेट लावायची होती. तर मग ह्या नंबर प्लेटला काय विषय, नुसती पकडापकडी मार्चेंटिंग म्हणून. आणि एकदा धरलं ना 1000 शिवाय तर ऐकतच नाही तर मग डायरेक्ट 2000ची ऑनलाईन पावते. सो म्हणलं एवढं घालवण्यापेक्षा गाडीत तेवढं पेट्रोल टाकलं तर फिरून तरी होईल. तर काल आपण सर्व्हिसिंगला सोडलेले, त्यांना मी म्हणलेलं प्लेट चेंज करा, पण ऍक्च्युली त्यांच्याकडे त्या साईजचे बोल्ट नव्हते. सो त्यांनी मला एक पर्याय दिला की तुम्ही ड्रिल करून आणा प्लेटला बाहेरून कुठून तरी, आम्ही तुम्हाला बसून देतो म्हणून. सो आज ते पण काम करतो, जरा कंपनीची प्लेट लावतो. बघू जरा कसा लुक येतोय कंपनीच्या प्लेटने. लय साधी वाटेल गाडी नाही का, एकदम फॅमिली कार वाटेल. पण ठीक आहे, 2-3 दिवसाचा विषय. परत आपली फॅन्सी नंबर प्लेट मे बी आता जी अगोदरची नंबर प्लेट होती आपली फॅन्सी, ती पण चेंज करून जरा वेगळा फॉन्ट टाकणार आहे. त्यात सीन काय आहे, 81च्या ऐवजी 8 आहे असं दिसतं. भरपूर लोक कन्फ्युज होते ते 1 आहे का आहे तो. सो बघूया आजचा कसा काय दिवस होतोय. स्टे ट्यून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आता सीन असं आहे, आता जरा चाललेलो आहे शेवाळवाडीत. ऍक्च्युली आपल्या इव्हेंटचं थोडंसं पेमेंट पेंडिंग होतं. सो पेमेंट घेऊया, ते बँकेत डिपॉझिट करूया, अँड देन नेक्स्ट ते नंबर प्लेटचं काम करूया, अँड देन नेक्स्ट व्हॉट हॅपन्स. स्टे ट्यून बघत राहा. Meanwhile, सो गाईज चला, काम झालेलं आहे आपलं. 2 मिनिटाचं काम, त्यासाठी चक्कर मारायला लागते. काय पेमेंट घ्यायचं होतं, पेमेंट घेतलंय आणि आता निघालेलं आहे. पहिले बँकेत डिपॉझिट करतो पेमेंट, कारण परत लंच ब्रेक झाला तर मग अवघड काम होईल. त्यामुळे जरा डिपॉझिट करतो आणि देन ते ड्रिल करूयात, शोरूमला जाऊयात, ते प्लेट चेंज करूयात, अँड देन संध्याकाळी मला बाहेर जायचं आहे. ते विषय एक वेगळाच आहे. सो बघत राहा काय विषय, आजचा दिवस कसा काय जातोय. शॉर्ट काय सध्याला भाई मी सोलो फिरतो नाही का, मी कुठल्या ग्रुपला ऍड नाही की कोणासोबत जात नाही किंवा पर्सनली असं. आता मागच्या ब्लॉग्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल भरपूर वेळा मी पर्सनली जायचो नाही का, पुण्यात म्हणा कुठं म्हणा, काय बरेच फोन करून नाही का येऊ का. आता काय केलंय मी, सगळंच बंद केलं नाही, कुठं जात नाही काय नाही. मी माझ्या धुंदीत असतो, कसं का निघा ना मग ब्लॉग. शेवट काय जरी झालं तरी आता सध्याला हे जे ब्लॉग्स येतात ते माझ्या लाईफस्टाईलवर येतात. त्यामुळे व्ह्यूज नाही आले ना तरी पण मी सॅटिस्फाय आहे की बाबा जेवढं काय 2-3 हजार 4 हजार 5 हजार व्ह्यू जेवढे काय येते ते खास माझ्यासाठी येते. ते कुणाला पाहायला नाही, ते फक्त मला पाहायला येते. मी त्यातच खुश आहे. मॉकर ह्याला त्याला घ्यायचं, ह्याच्या त्याच्यापाशी जायचं, बस त्याच्यासोबत व्लॉग काढायचा, मग त्याचं पब्लिक येणार व्लॉग मध्ये, त्याला पाहायसाठी. मेन म्हणजे त्याला पाहायसाठी पब्लिक येणार, मग आपल्याला व्ह्यू येणार. पण त्या व्ह्यूचा काय फायदा नाही. मला माझं स्वतःचं पब्लिक कमवायचंय. त्याच्यामुळं मग मी काय केलं, बंद करून टाकलं जायचं ह्याच्या त्याच्यापाशी. जे काय ते सोलो वैयक्तिक माझंच. सो
आणि आता सपोर्ट करा तुमच्या भावाला. 1 मॅन शो लढतोय तुमचा भाऊ. लवकरात लवकर आपले 100K तरी कम्प्लीट करून टाका, म्हणजे काहीतरी होईल. सीन काय आता अर्निंग 0 आहे आणि खर्च भरपूर आहे. त्यातल्या त्यात मी गाडी पण घेतली खास, म्हणजे असं काय मला हे नव्हतं, मला फिरायला गाडी नव्हती म्हणून मी खास गाडी घेतलेली आहे. मोठं पाऊल उचललेलं आहे. फक्त आता तुम्ही थोडा सपोर्ट करा, थोडंसं अर्निंग येऊ द्या, म्हणजे ते अर्निंग आपल्या ट्रॅव्हलला लावायला अँड देन मग व्यवस्थित व्लॉग्स नाही का ट्रॅव्हलचे येतीलच. तसे प्लॅन केलेले आहेत भरपूर मी. आता बघूयात किती सक्सेस होतील किती नाही. आणि सीन असं झालेलं आहे गाईज की भरपूर डीएम्स मला रिक्वेस्ट मध्ये आहेत ना, इतके डीएम्स आहेत ना की बलेनो कितीला घेतली, काय कुठनं घेतली, कसं काय. म्हणजे बलेनोचं क्रेज आपण वाढवलंय की ऑलरेडी बलेनोचं क्रेज होतच ब्लॅक बलेनोचं, मला माहित नाही. पण मला इतके डीएम्स आहेत ना, कमेंट्स अँड ऑल. परत शॉर्ट्सला कमेंट्स आहेत भरपूर. आता प्रत्येकालाच नंबर शेअर करणं पॉसिबल होत नाही, प्रत्येकालाच रिप्लाय देणं पण माझ्याकडून पॉसिबल होत नाहीये. तुम्ही डायरेक्ट मगरपट्ट्यातल्या महालक्ष्मी नेक्साला जरी गेले ना, तिथं आर्यनचं नाव घ्या, तुम्हाला कोणीही भेटवाल आणि बेस्ट डील तुम्हाला तो भाऊ आपला देईलच. म्हणजे घ्यायच्या आधी, गाडी घ्यायच्या आधी आहे ना, भरपूर आता सोशल मीडियावर बलेनोची फार इज्जत काढायचे लोक. बलेनो 0 सेफ्टी हे ते दुनियादारी. पण घेतल्यापासून मला रिअलाइज होतंय की खरंच क्रेज आहे गाडीचं. आणि लुक वाईज तर तुम्ही आता शॉर्ट्स वगैरे किंवा ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल, काय लुक येतं जबरदस्त. ब्लॅक कलरचा विषयच वेगळा आहे आणि त्यात फिल्मिंग संपला विषय. म्हणजे पब्लिक वयो बघतं आणि त्यात नंबर, म्हणजे सोने पे सुहागा नंबर आहे. खर्चच तेवढा केलेला आहे, त्यामुळं होणारच. लय डेंजर विषय. अजून तर काहीच नाही, आत्ताशी तर 15 दिवसच झालेले आहेत गाडी घेऊन. गाडी इतकी फेमस करायची ना आपल्याला की जिथं लागल तिथून फोन आले पाहिजेत गाडी येते म्हणून. तसे ऍक्च्युअली येतातच, त्यात काय वाद नाही. पण अजून त्यासाठी डेली कॉन्टेंट टाकणं पण गरजेचं आहे आपल्याला. आता जरा खाणीची आम्ही शोध घेतोय, खाणीचा, दगडाच्या खाणीचा. तिथं आपल्याला गाडीची ड्रिफ्ट मारायची नाही का, ते जरा ट्रेंडिंग आहे सध्याला. आपण पण करूयात हळूहळू, सगळं करूयात, काय विषय नाही. पहिलं तर फिरायला जायचं नियोजन करायचंय, कारण मला तिथं करमतच नाहीये माहितीये का. मला ग्रुप नाहीये, मला कोणच. तर त्यामुळं माझं असं डोकं बदल झालेलं आहे. जे काय ते माझ्या घरापासलेच आपली पिणे असे होत्या, म्हणजे माझ्या घरापासलेच 10-12 पोरं. बाकी बाहेर कुठं कॉन्टॅक्ट सगळ्यांसोबत आहे, पण फिरणं कोणासोबत नाही असा विषय. त्यामुळं बघू, करू काय तर लवकरच नियोजन करू. तसं ग्रुपची गरज नाही म्हणा, तुमचा भाऊ सोलो आहे, 1 मॅन शो आहे, चालायचंच. चला जाऊया. बँकेत पोहोचत आलेलो आहे. बँकेत जरा कॅश डिपॉझिट करतो अँड देन ते नेक्स्ट नंबर प्लेटचं काम करून घेतो पहिलं. नाही तर परत त्याच्या पायी पावत्या पडायच्या, लय अवघड आहे. तिथं ना हिंजवडेला जायचं, प्रत्येक चौकात पोलीस आहे मार्चेंटिंग. बाकी काही विषय नाही. ते जरा 2-3 दिवस आपण कंपनीचं पण लुक घेऊ, कसं दिसते कंपनीची नंबर प्लेट आणि परत मग चेंज करू. सो चला. सो गाईज चला, काम झालेलं आहे. गाडी तिकडं उन्हात लावलेलं आहे बघा. चला. A few moments later. सो गाईज ही नंबर प्लेट आहे. ही नंबर प्लेट टाकायची आता आपल्याला कशी दिसेल. लई साधी गाडी दिसेल पण ठीक आहे, 2 दिवस काय विषय. चला निघालेलो आहे तिकडंच, कोण आहे का बघतो आणि मग जातो. सो गुड आफ्टरनून पब्लिक. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि जेवण फिवण करून फ्रेश होऊन आता निघालेलो आहे. नंबर प्लेटचं काम करतो. संध्याकाळी परत मला बाहेर जायचंय, मग जमणार नाही परत. सो चला, पहिलं तर काय सीन आहे माहितीये का, त्याला हे करायचंय, होल पाडायचंय आणि देन मग ते शोरूमला जायचं. लय लफड आहे काय सांगू तुम्हाला. काय आता ते शेवटचंच काम राहिलंय ते करून घेतो, म्हणजे टेन्शन नाही राहणार. सो चला जाऊया. दिवसातून 10 वेळा तर पार्किंग मधून गाडी वर खालीच करत असेल मी तर. मग काय करता आता, पर्याय नाही, काम करायचं लागतंय. ये जा करूनच पेट्रोल चाललेलं काय सांगू. नॉर्मल चक्र मारू. सो
चला गाईच, पहिलं तर काय करतो, पहिलं जरा नंबर प्लेटचं दुकान पण येतं कुठं ते बघायला लागेल मला. पहिलं नंबर प्लेटचं दुकान शोधून, जर इफ नंबर प्लेटच्या दुकानात जर आपल्याला स्क्रू भेटले तर मग काय विषयच नाही शोरूमला जायचा. पण जर स्क्रू नाही भेटले तर आपल्याला शोरूमला जावंच लागेल. बाय द वे, हा अँगल तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. मी आहे ना 2-3 मोबाईल होल्डर ऑर्डर केलेले आहेत. एक त्या कोपऱ्यात, एक तुम्ही पाहताय तिथून, आणि एक इथं. म्हणजे असं 3 अँगलनी व्हिडिओ शूट झाल्या पाहिजेत. जरा थोडं तरी अपग्रेड झालं पाहिजे नाही का. तेच 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 मग तुम्ही पण कंटाळून जाताल, म्हणताल काय राव तेच तेच टाकतोय नुसतं. सो चलो गाईज, देखेंगे व्हॉट हॅपन्स. आणि कंपनीची नंबर प्लेट तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा, कमेंट करून सांगा. जर कंपनीच्या नंबर प्लेट मध्ये लुक कसं येते गाडीचं ते बघू आज आपण. चला. रस्त्यावर वाचतान आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले, असत मी वाजत मी सुमधी सीन मध्ये होमी शिवाय कुणी मला केलं नाही फील. कधी डॉन दिवाना नाही कधी कुठल्या बाप्पाच्या परीचा, डांबीस गाबड मी तर खुरला कुसलाय तू स्वतः दोष मध्ये. तसा माझा डॉन वाचतो राहते, रस्त्याला जमा झाल्यात वर्ण नाती, स्वतःपेक्षा जास्त मला भरोसा गँगवर. सो मंडळी, इथेच कुठेतरी आहे आता ते नंबर प्लेटचं. आता मला आठवत नाही. हाय 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 हाय, चालू आहे बाबा, नशीब चालू आहे. अवघड काम आहे. हा निघले हो. बनवले काय म्हणले? बनवली होती काय एका शूटरला सांगितलेले आणलेले बनवून, ते आता बी चुकवलंय. ते आहे दिसतं 8 दिवसाना 1 दिवसाना. सो गाईज, दोन्ही नंबर प्लेटा काढून टाकलेल्या आहेत डायरेक्ट. ते बघा ड्रिल केलेलं आहे. आता बसवायचं. चला, काम झालेलं आहे भाई. मला हसायला लागले आता. या गाडीत बसू का नको? बाबा बाबा बाबा, लईच लईच साधं वाटतंय. एकदम गरीबाचीच गाडी वाटायला लागली त्याच्या आईला. पण ठीक आहे, आता काय करायला लागतंय थोडं. लय घाण दिसते पण ठीक आहे. 2-3 दिवस जरा करू ॲडजस्ट. आणि मग हे बघा, द्यावा रे द्यावा 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 कंपनीची नंबर प्लेट. ठीक आहे, चला, काय विषय नाही. पण आता ही नंबर प्लेट लावून आहे ना, आपण दुबईला बी जाऊ शकतो. काय विषय ना आता ह्या नंबर प्लेटचा. पण काय लईच साधी वाटते. आता पोरं तर इतके हसतील ना माझ्यावर, का रे असले लावलं. पण ठीक आहे, काय विषय नाही. जरा काय पावत्या आपल्यालाच भरायला लागते. जरा 2-3 दिवस सिटीत जाणं जवळ डॉल कशाला म्हणजे लपडा. एक तर जात नाही दिवसाचं सिटीत, पण आता जावं लागणार आहे. जरा काम चालू झालेत तर मग जावं लागणार आहे. आणि भली भली लोक लावते ते, त्यामुळं आपण लावल्यावर काय विषय नाही. ज्यावेळेस व्हिडिओ वगैरे काढायच्यात ना, तेव्हा आपण काय करू, चेंज करून टाकू प्लेट. सो चलो गाइस, चलो अब घर पे जाने का, अब खाने का, सोने का, बस. आणि देन संध्याकाळी बघू मग काय ठरतंय आपलं, काय नियोजन आहे आजचं. घरी पोहोचलेलो आहे, वैतागलो. छोटी छोटीच काम आहे पण वैतागतात. आता झोपणार आहे. माझी झोप झाली नव्हती रात्री, आता झोपणार आहे. आणि डायरेक्ट रात्री मग बाहेर जायचं आपल्याला. मग तेच व्लॉग कंटिन्यू करा. मी 4 तास झोपलो, पण तुम्हाला एका सेकंदात कळेल पुढं काय झालं. स्टे ट्यून.